ओबीसीचा महाएल्गार मेळावा परभणी या ठिकाणी होत आहे आणि त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही सगळे मंडळी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। नांदेडमध्येही काही आमच्या कार्यकर्त्यांचे नेत्यांच्या लग्न आहेत मुलांची, ते लग्न अटेंड करून आज तो मेळावा जो परभणीचा आहे महाएल्गार मेळावा तो होत आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता प्रकाश आंबेडकर सुद्धा आजच्या मेळाव्यामध्ये प्रमुख उपस्थिती आहे आणि आंबेडकर आणि आम्ही मिळून आता हा माझ्या मते चौथा मेळावा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये होत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी असतील, दलित बांधव असतील, भटके विमुक्त असतील, त्या मेळाव्यामध्ये आज एक मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे आणि त्या निमित्तानं ओबीसी आणि दलित ह्या दोन चळवळी ज्या आहेत त्या चळवळी एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये ज्या आहे ते होण्याची एक नांदी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे एक फार मोठी सामाजिक न्यायाची क्रांती जी आहे त्या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्रामध्ये घडवणार आहोत। नुकताच आम्ही ओबीसी आणि बहुजन भटकेमुक्तांचा एक नवीन पक्ष सुद्धा आम्ही स्थापन केलेला आहे। एकीकडे आंबेडकर साहेबांचाही पक्ष दलित चळवळीमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे, म्हणून ह्या दोन मोठ्या शक्ती ज्या आहेत त्या एकत्रित करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी दलित चळवळीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते करत आहेत। त्यातलाच एक भाग म्हणून आजचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी परभणी या ठिकाणी संपन्न होत आहे। या मेळाव्यामध्ये दलित आणि ओबीसी भटकेमुक्त एकत्रितपणाची नांदी होणारच आहे, पण त्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा जो आहे ते त्या आरक्षणाला जो मोठा धोका निर्माण झालेला आहे या मराठा समाजाच्या उग्र आणि अतिशय दडपशाहीने चाललेल्या आंदोलनामुळे त्याच्यातून सुद्धा जे आहे ती भूमिका जी आहे ती आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतलेली आहे की दलितांचं आपलं मराठा समाजाचं ताट वेगळं आहे आणि ओबीसीचं ताट वेगळं आहे, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातून आरक्षण देऊ नये अशी भूमिका आंबेडकर साहेबांनी यापूर्वीच घेतलेली आहे। त्याचप्रमाणे ही आता आरक्षणाची चळवळ जी आहे, ही आरक्षणाची लढाई जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। एकीकडे मराठा समाज फार आक्रमकपणे पुन्हा एकदा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे अशा प्रकारची मागणी जी आहे ती जरांगे साहेबांच्या माध्यमातून करत आहे। दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने या मराठा समाजाची जी मूळ मागणी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र 50% वरती आरक्षण देऊन आणि ते कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देऊन अशा प्रकारची महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मराठा समाजाने आश्वासित केलं होतं आणि त्याप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये 16 तारखेला जे अधिवेशन पार पडलं त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारनं, शिंदे सरकारनं त्या ठिकाणी कायदा पारित केला। त्या कायद्यानुसार या मराठा समाजाला 10% वेगळं एसीबीसीचं प्रवर्ग करून 50%च्या वरचं आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते आरक्षण जे आहे ते आरक्षण टिकवण्याचा सुद्धा जो आहे प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्र सरकारमार्फत केला जाणार आहे, कारण 22 राज्यामध्ये हे वरचं 50%चं जे वरचं आरक्षण ते टिकलेलं आहे आणि म्हणून हे सुद्धा आरक्षण जे आहे ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत मागच्या सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्या त्रुटी भरून काढून आता हे आरक्षण देण्यात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा हा जो प्रयत्न आहे की ओबीसी आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला कायम टिकणारं 10% आरक्षण देणार आहे, त्या निर्णयाचं जे आहे ते आम्ही स्वागत करतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही आभार मानतो, त्यांचंही भूमिकेचं स्वागत करतो। दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ सरकारचं आम्ही स्वागत करतोय। हे करत असताना आमची एकच मागणी सरकारकडे राहील की आपण मराठा समाजाला देताय आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि उलट आम्ही त्यांच्या चळवळीमध्ये आम्ही सहभाग सुद्धा घेतलेला आहे, परंतु आता जे काय ओबीसीकरण जे चालू आहे हे कुणब्यांचे दाखले देऊन त्या ओबीसीकरण जे बॅकडोर एंट्री चालू आहे ती मात्र ताबडतोब आता सरकारनं बंद केली गेली पाहिजे, कारण आता सरसकट सगळा मराठा समाज जो आहे तो आता या 10%च्या आरक्षणाच्या लिमिटमध्ये आता येत आहे। त्यामुळे एकही मराठा कुटुंब आता बाजूला राहणार नाही आणि त्यामुळे आता जे ओबीसीमध्ये शिरकाव करून जे काय कुणबीकरणाचा विषय जो सुरू आहे तो आता महाराष्ट्र शासनानं ताबडतोब थांबवा अशी मागणी जी आहे आमच्या मेळाव्यात आम्ही करणार आहे आणि शासनाकडे सुद्धा आम्ही डायरेक्ट भेटून सुद्धा आम्ही ती मागणी करणार आहोत, कारण या निर्णयामुळेच ओबीसी समाज जो आहे तो या ठिकाणी भयभीत झाला की हा गरीब समाज आहे, 450 जमाती त्या ठिकाणी आहेत, त्यामध्ये भटके विमुक्त आहेत, पालावरती राहणारी माणसं आहेत, मेंढरामागे फिरणारे धनगर आहेत, अशा प्रकारे घिसाडी आहेत, लोहार आहेत, कोष्टी, कोळी, कुंभार ही सगळी मासेमारी करणारी मंडळी जी आहेत, हातावर पोट असणारी मंडळी जी आहेत त्यांचं आरक्षण जे आहे त्यांचं आरक्षण एक धनदांडगा मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी आमच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करतोय की काय या भीतीच्या छायेखाली हा ओबीसी समाज जो आहे तो इतके गेल्या 5-6 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मोठी जीव धरून आहे आणि म्हणून हे जे ओबीसी एल्गार मेळावा आम्ही चालू केलं की त्यांना त्यातून बाहेर काढून आमच्याही न्याय हक्काच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती रस्त्यावरची लढाई जी आहे
ती ओबीसी सुद्धा या ठिकाणी करू शकतो हे दाखवण्यासाठी हे आम्ही मेळावे घेतले. भुजबळ साहेब त्या ठिकाणी अनेक मेळावे भुजबळ साहेब आले होते आणि एक मोठं वातावरण जे आहे ओबीसीचं जे आहे त्या निमित्त निर्माण झालेलं आहे. आता ओबीसीसोबत दलित सुद्धा जे आहे ते आमच्या लढ्यामध्ये या ठिकाणी उतरणार आहे आणि ज्यावेळी ग्रामपंचायतमध्ये दलित ओबीसी तेलीमाळी सगळी गोष्टी कुमार धनगर वडा हे एकत्र येतील त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं राजकीय लढाई सुद्धा जी आहे सुरू होईल आणि या महाराष्ट्रामध्ये सरपंच सुद्धा जो आहे तो या मराठा समाजाचा होणार नाही. आणि म्हणून आमदार तर खूप लांब राहिले. म्हणून यापूर्वी मी आपल्या नांदेडमध्येच बोललो होतो की आपणही मला प्रश्न विचारला की भुजबळ साहेबांना पाण्याची भाषा या ठिकाणी होत आहे. त्यावेळी मी इथंच हे केलं होतं की विधान केलं होतं की एक भुजबळ पाण्यात 160 आम्ही मराठे पाडू. त्याच्यामुळे एक फार मोठी क्रांतीची लाट जी आहे ती या महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आणि आता ओबीसी आणि भटक्या मुक्त आणि दलितांना विश्वास निर्माण झालेला आहे की आम्हीही या ठिकाणी राज्यकर्ते होऊ शकतो. आता या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा घेतलेला आहे. भटक्या मुक्तचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड साहेब त्यांनी सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळं या पुढची आरक्षणाची लढाई जी आहे ती आम्हाला मतपेटीतून सुद्धा जी आहे ती लढाई आम्हाला लढावी लागणार आहे आणि म्हणून आम्ही ह्या स्वतंत्र पक्षाची जी आहे ती आम्ही स्थापना केलेली आहे. त्या निमित्तानं हा जो भटके मुक्त आणि ओबीसी आहे ज्याला कुठे आतापर्यंत तिकीट म्हणजे त्याला खेटं जरी घातलं तरी म्हणजे 20-20 वर्ष खेटं घातले तिकीट मिळत नव्हते. पण आता आमच्या इकडे 2 दलितांचे पक्ष झाले आहेत. एक आंबेडकरांचा पक्ष आणि एक आमचा पक्ष. त्यामुळे आता तिकीट बघायला कुठल्याही कार्यकर्त्याला कुणाच्याही प्रस्थापित पक्षाच्या दारात जायची आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी ही क्रांती जी आहे एक राजकीय क्रांती जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये या निमित्त आम्ही करत आहोत. एक तर आरक्षणाची लढाई आम्ही लढू पण राजकीय लढाई सुद्धा आम्ही लढू. आता इथून पुढे मतही आमचं नेताही आमचा आणि सरकारही आमचं आणि राज्यही आमचं अशा प्रकारची भूमिकेत जी आहे तो संपूर्ण ओबीसी भटकेमुक्त आणि दलित समाज जो आहे तो या ठिकाणी जाणार आहे आणि इथून पुढचं आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसेल की इथून पुढची सगळी सरकार किमान 25 वर्षाचं सरकार जे आहे जसं युपी बिहारमध्ये जी क्रांती झाली ती क्रांती आता महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढचं येणारं सरकार जे आहे ते नक्कीच या ठिकाणी ओबीसी भटकेमुक्त आणि दलितांचं सरकार जे आहे ते या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि मराठा समाजाने गेली 75 वर्ष राज्य केलेलं आहे. सगळे कारखाने त्यांनीच हडप केलेले आहे. सगळ्या सुतगिरण्या सगळ्या कॉलेज बँका सहकारी संस्था हे सगळं त्यांनी त्या मोठे एकीकडे मोठे भाऊ आम्हाला म्हणले धाकटे भाऊ म्हणले आणि ते मोठे भाऊ झाले पण सगळा वाटा जो आहे तो त्यांनी झाडला. आमच्या वाट्याला फक्त घाटा दिला. तो काय घाटा दिला तर आमच्या नशिबी काय आली तर ऊस तोडी आली वेट बेकारी हमाली या ठिकाणी अशा प्रकारचे जे हे आहेत अशा प्रकारचे कनिष्ठ दर्जाची कामं जी आहेत ती आमच्या वाट्याला आली आणि त्यामुळे आता इथून पुढचं ह्या लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो हक्क दिलेला आहे त्या हक्कातून जो आहे तर आमचा वाटा जो आहे तो कुठल्याही वर्ष सत्तेतला वाटा जो आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळून चुकेल की या ठिकाणी किमान 40-50 आमदार धनगरांचे आलेले असतील 5-25 माळ्यांचे आलेले असतील 5-25 या ठिकाणी वंजारांचे आलेले असतील घिसाडेचे असतील वडाव्यांचे आमदार तुम्हाला झाले असतील लिंगायतांचे आमदार तुम्हाला झाले असेल. मंत्रिमंडळ सुद्धा ह्या सगळ्या बहुजनांचं मंत्रिमंडळ जे आहे ते या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा निर्धार जो आहे तो या ठिकाणी आम्ही सगळ्या दलित बांधवांनी आणि ओबीसी बांधवांनी केलेला आहे भटक्या मुक्तांनी केलेला आहे. त्यामुळं पुढचं येणारं जे आहे उद्यावे सगळ्या लढाया ज्या आता यांनी आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी रात्री बेरात्री जीआर काढतात सरकार पण हे सगळे जीआर जे आहेत आमचं सरकार आलं तर हे सगळे जीआर जे आहेत हे सगळे जीआर आम्ही सगळे बंद करू ते सगळे विड्रॉ करू रद्द करू आणि पुन्हा एकदा नव्यानं सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे कुठल्याही समाजावरती अन्याय न होणारच आहे ती भूमिका आमची असेल. गरीब मराठा समाजाला सुद्धा त्यांची गरिबी दूर करण्याचा कार्यक्रम सुद्धा तो सुद्धा आम्ही महाराष्ट्रात राबवल्याशिवाय राहणार नाही. कारण माझ्या मतदारसंघामध्ये जतमध्ये मराठ्यांची गरिबी मी सुद्धा दूर केलेली आहे पण ते काय आरक्षण देऊन केलेलं नाहीये. त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाणी दिलेलं आहे त्यांना विहिरी दिल्या त्यांना खतं दिली त्यांना मागे त्यांना तळं दिली शेततळं दिली या अशा प्रकारे केटी वेव दिले. अशा प्रकारे त्या ठिकाणी आता कॅलिफोर्निया झालेलं आहे. द्राक्षाचे मळे फुललेले आहेत डाळिंबाच्या बागा फुललेल्या आहेत ऊसाचे मळे फुललेले आहेत. एक एक शेतकरी लाखोपती झालेला आहे. त्या ठिकाणी 2,500 पवनचक्क्याचा प्रोजेक्ट मी आणलेला आहे. त्यामुळं त्या रोजगारी जी आहे तर रोजगार निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे गरीब मराठ्यांसाठी इतरांची गरिबी जी आहे ती आम्ही हटवलेली आहे. त्यामुळे गरिबी कशी हटवायची याचं सुद्धा ट्रेनिंग पूर्णपणे आम्हाला झालेलं आहे. त्यामुळे मी गरीब मराठा समाजाला सुद्धा आश्वस्त करत आहे तुम्ही आमच्या विश्वास ठेवा. तुमच्याच भावबंधाने तुमच्या गरिबी आणलेली आहे
पण आता आमच्या विश्वास ठेवा, आम्ही भाऊ म्हणून तुमची गरिबी घातल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे एक नवीन सामाजिक क्रांती जी आहे ती क्रांती या महाराष्ट्रामध्ये आमच्या ह्या नवीन स्थापन झालेल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. काय विचारायचं आपल्याला? महाराष्ट्रामध्ये आता काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मनोज जरांगेंची भाषा ही राजकीय होते, तर त्याच्या पाठीमागे कोण आहे असं तुम्हाला वाटतं? जरांगेंच्या हे बघा कसं आहे, कुठलंही सामाजिक न्यायाचं आंदोलन जर एखाद्या पक्षाची भूमिका जर मांडत असेल तर ते आंदोलन जे आहे ते आंदोलन फार काळ टिकत नाहीये आणि तो लोकांचा विश्वासी जो आहे तो लोकांचा विश्वासी फार काळ राहत नाहीये. काल जे काय या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून जे काय आरोप प्रत्यारोप झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. आणि अशा प्रकारची वक्तव्य जी आहेत, खालच्या प्रकारची भाषा जी आहे, त्या सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये असं एकमेकाविषयी खालच्या भाषा वापरणं हे योग्य नाही. त्याचं समर्थन कुणीच करणार नाहीये. आमची विनंती आहे सगळ्या नेत्यांना सामाजिक न्याय चळवळीतील की आपण एकमेकाविषयी आदर जो आहे, वयाचा सुद्धा आदर केला गेला पाहिजे, त्यांच्या कार्याचा आदर केला पाहिजे. सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्या पोझिशनचा सुद्धा आपण आदर करणं जे आहे ते सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलं पाहिजे. आरक्षणाची लढाई की एका दिवसात कधी संपत नाही, 8 दिवसात कधी होत नाही, कधी महिन्यात, कधी 2 महिन्यात, 6 महिन्यात कधी होत नसते. या ठिकाणी गुज्जर समाज आंदोलन आपण झालं त्या राजस्थानमध्ये आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 550 अत्याहत्या निघाल्या, त्यानं जवळ 200 ट्रेन जाळल्या गेल्या, हजारो बसेस जाळल्या गेल्या, हजारो लोक जखमी झाली. पण आज सांगायचे आहे गुज्जर समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे सभा मोठा मेळावा झाला म्हणून आरक्षण किंवा त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं म्हणून आरक्षण, हे सामाजिक न्यायाचं आंदोलन किंवा कोणाला शिव्या घातल्या म्हणून आरक्षण मिळतं असं मुळीच होत नाहीये. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या आरक्षणाची जी आहे ती अतिशय शांतपणे, अतिशय कायदेशीरपणे जितक्या दिवस तुम्ही तशी चालवा तसं तेवढंच तुम्हाला यश निर्माण प्राप्त होऊ शकतं. मणिपूरमध्ये शेवटी हायकोर्टला सुद्धा निर्णय बदलावा लागला. आपण पाहिलं असेल का आता गेल्या आठवड्यात हायकोर्टचा निर्णय बदलला गेला. म्हणून हे सामाजिक न्यायाची लढाई जी आहे ते फार अतिशय घटनेचा अभ्यास करून कायदेशीर दिशेने लढाई चालू जातं. धनगर समाजाचं आरक्षण आपण पाहिलं असेल. आज आमची दुसरी पिढी आहे या धनगर समाजाच्या एसटीचं आरक्षणमध्ये दुसरी पिढी शेणक्यांची काम करते या ठिकाणी. पण आम्ही हा लढा सोडलेला नाही. एक ना एक दिवस धनगर समाज सुद्धा जे आहे त्या ठिकाणी आरक्षणाचा लढा जिंकल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा या ठिकाणी मी सरकारला सांगू इच्छितो. कारण ज्या पद्धतीने हे आरक्षण आता कोर्टात जो वाद निर्माण झाला, कोर्टामध्ये आमचा जरी पराभव झाला असला पण कोर्टाने एक निर्णय आम्हाला एक मार्ग सांगितलेला आहे की आता हे धनगर समाजाला आरक्षण हवं असेल तर केंद्राच्या पार्लमेंटमध्ये निर्णय करून या धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळू शकते. त्यामुळे आमची मागणी राहील या सरकारकडे की आपण या अधिवेशनामध्ये आपण धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो आपण केंद्राकडे पाठवून, तिथं भाजपचं सरकार आहे, भाजपनं आम्हाला शब्द दिलेला आहे, देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्द दिलेला आहे, अटल बिहारी वाजपेयींनी ढोल वाजवून घालणाऱ्या घोंगड्या घेऊन आम्हाला सांगितलंय की हे आम्ही आरक्षण तुम्हाला देऊ म्हणून. त्या ठिकाणी मोदी साहेब त्या ठिकाणी सोलापूरला आले होते, त्यांनी सुद्धा डंके की छोट पण सांगितले की धनगर समाजाला आरक्षण मिळणार चाहिए. आता वेळ आलेली आहे, आता धनगर समाजाचा न्याय या सरकारने द्यावं अशा प्रकारची मागणी ह्या आपल्या नांदेडच्या पेशमधून आज मी या ठिकाणी करत आहे. कारण त्या ठिकाणी याचिकाकर्ता जो आहे तो प्रशांत कोकणे या नांदेडचाच आहे आणि त्या ठिकाणी यापूर्वी सुद्धा त्यांच्याच मोठ्या भावानं ही आरक्षणाची लढाई न्यायालयातून त्यांनी लढली होती. म्हणून मी आपल्याला या नांदेडच्या पेशमधून धनगर आरक्षणाचा जो आहे ती मागणी या ठिकाणी मी करत आहे. तुमच्या पक्षासोबत मित्र पक्ष आमच्या पक्षाची स्थापना होऊन आता जवळपास 10-12 दिवस झालेले आहेत. 10-12 दिवसात जवळपास 12 लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते आमची निश्चित झालेले आहेत. बारामती सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहोत. बारामतीमध्ये 2 प्रस्थापित जे आहेत, 2 बडे प्रस्थापित एकमेकांविरुद्ध त्या ठिकाणी उभा राहणार आहेत. पण त्या ठिकाणी आपल्याला विस्थापितांच्या विरुद्ध प्रस्थापितांची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी ओबीसीचा तगडा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही उभा करू आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जे आहे हे ओबीसी आणि भटक्यामुक्त आणि दलितांचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी उभा राहणार आहेत. आणि या ठिकाणी लोकसंख्या आणि वोट बँक बघितलं तर ओबीसीची वोट बँक जवळपास 60% आहे. दलितांची जी आहे ती जर या ठिकाणी केली, काय मुस्लिम ओबीसी एकत्र आले तर 80% वोट बँक जी आहे ती या चळवळीच्या भागा उभा राहणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त करून जे आहे यश हे आम्हालाच मिळणार आहे. आपल्याला आता कळेल, आता निवडणुकीचा रणसंग्राम आपल्या जवळ येत आहे, त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला कळेल की या भविष्यात या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे ती जिंकणार आहे आणि या आमच्या दलित चळवळीचे जे पक्ष आहेत त्याच पक्षांचे उमेदवार जे आहेत ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही.
नांदेडला तुमच्या पक्षाचा उमेदवार राहणार आहे की वंचितचा उमेदवार राहणार आहे? काय बोला? नांदेडला तुमच्या पक्षाचा उमेदवार राहणार आहे की वंचितचा उमेदवार राहणार आहे? नांदेडमध्ये आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवार यापूर्वीच आम्ही घोषित केलेला आहे की या ठिकाणी नांदेडमध्ये आमचा ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा उमेदवार जो आहे तो आम्ही यापूर्वीच घोषित केलेला आहे. आणखी जवळपास नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, जालना आहे, त्याप्रमाणे बारामती आहे, सांगली आहे, माढा आहे, अशा जवळपास 12 कोकणामध्ये सुद्धा, रत्नागिरीमध्ये सुद्धा आमचा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी उभा राहणार. मुंबईमध्ये आमचे उमेदवार उभा राहणार आहेत. त्यामुळे जवळपास आम्ही हे सगळे दलित म्हणजे वंचित आणि आम्ही जर आम्ही एकत्र झालो तर 48 मतदारसंघ जो आहे त्या ठिकाणी आमचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. कारण आता लोक आता ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेला आता कंटाळलेले आहेत. त्या आरक्षणाच्या लढाई सुद्धा कंटाळलेल्या आहेत. आणि त्यामुळे आता दलितांना, ओबीसींना, भटक्यामुक्तांना त्यांच्या हक्काची जाणीव झालेली आहे. या 75 वर्षी त्यांच्याकडे आमच्याकडून चुका झालेल्या आहेत. आम्ही कुणावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळं त्यांनी आमच्या शेवटी सत्यानाश करायचा ठरवला. ओबीसीच्या आरक्षणाचं झिंडवडं निघताना या सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या गरीब जनतेनं पाहिलेलं आहे. त्यामुळे आता या सरकारवरती किंवा यापूर्वी झालेली सरकार जी आहेत सगळ्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. त्यामुळे आता आमचं सरकार, आमचाच नेता, आमचाच आमदार, आमचीच विधानसभा, आमचंच मंत्रिमंडळ ह्या विधवाक्य घेऊन आम्ही या ठिकाणी आम्ही भविष्यात आम्ही लढणार आहोत. उमेदवार कोण असणार साहेब आपला? आम्ही सगळे उमेदवार जे आहेत ते आम्ही निश्चित जाहीर करू. कारण आत्ताच जे आहे राजकीय दृष्ट्या जे आहे समोरून कोण प्रस्तावित येत आहेत त्याच्यानुसार आमचे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी आम्ही देऊ. अशा प्रकारे आम्ही ही रणनीती जी आहे आमची की आम्ही लगेच ताबडतोब घाईघाईने कुठले उमेदवार जाहीर करणार नाही. कारण जसं बारामतीमध्ये हे 2 प्रस्तावित आले की त्याच्यासह आम्ही कोण देणार आहे, ही 2 प्रस्तावितांची जाहीर झाली की आम्ही आमचा उमेदवार ताबडतोब जाहीर करू. अशा प्रकारे एक रणनीती जी आहे ती आमची आहे. आमचा उमेदवार जे आहे तर आम्ही थोड्या दिवसात आपल्याला जाहीर केला आपला आढळून येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.